नमस्कार. मी प्रवीण पाटील ॲम्बिशन अकॅडमीतर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 8वी स्कॉलरशिप परीक्षेतील प्रश्नपत्रिकाचे स्वरूप व गुणविभागणी आपण प्रत्येक विषयाची विस्तृत स्वरूपात माहिती पाहणार आहोत. तर या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत करण्यात आलेले असते. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या रविवारी असते. या परीक्षेत 2 पेपरचा समावेश असतो. पहिला पेपर असतो प्रथम भाषा मराठी माध्यमासाठी व गणित यांचा समावेश असतो. वेळ असतो 11 ते 12:30. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. तर मराठीचे 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी व गणिताचे 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. पेपर 1ला एकूण 75 प्रश्न होतात, ते 150 गुणांसाठी असतात. तर पेपर 2 तृतीय भाषा इंग्रजी मराठी माध्यमाची व बुद्धिमत्तेचा समावेश असतो. याला वेळ असतो 1:30 ते 3 वाजेपर्यंत. इंग्रजीचे 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी व बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. एकूण प्रश्नसंख्या होते 75 150 गुणांसाठी. याच्यात प्रश्नाची काठीण्य पातळी ठरलेली असते. सोप्या पद्धतीचे 30% प्रश्न असतात व मध्यम स्वरूपाचे 40% प्रश्न असतात व काठिण्य स्वरूपाचे अतिकठीण स्वरूपाचे म्हणजेच ते 30% प्रश्न असतात. असे एकूण 100% झाले. जर आपण सोपे आणि मध्यम जरी सोडवले तरी ते 70% होतात आणि कठीण 10% सोडवले तरी ते एकूण झाले 80. म्हणजेच तुमचं 8 त्रिक 24 म्हणजे 240 मार्क तुम्हाला पडू शकतात. त्यानंतर ठरला विषय की 20% प्रश्न असतात की त्यांची 2 उत्तरं सोडवायची असतात आणि दोघंही सर्कल हे आपल्याला पूर्णतः रंगवायचे असतात. जर आपण दोघं सर्कल रंगवले तरच त्याचे आपल्याला पूर्ण मार्क मिळतील, नाहीतर आपल्याला त्याचे 0 गुण हे गृहीत धरलेले असतात. तर आता आपण प्रत्येक विषयातील प्रकरण किती गुणांसाठी परीक्षेत याचा विचार करणार आहोत. पहिला विषय आपण मराठी हा घेतलेला आहे. त्याच्यातील पहिला घटक आपण आकलन हा घेऊया. आकलन हा घटक एकूण 24% भाग विचारला जातो, म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. तर आकलन या घटकामध्ये 4 प्रकरणांचा समावेश होत असतो. पहिला प्रकरण आहे उत्तराचं आकलन, दुसरं प्रकरण कवितेचं आकलन, तिसरं संवाद आकलन आणि चौथं सुसंगत वाक्याचा परिच्छेद. तर याच्यामध्ये उत्तराच्या आकलनाचे 3 प्रश्न असतात, कवितेच्या आकलनाचे 3 प्रश्न असतात, संवादाच्या आकलनाचे 3 प्रश्न असतात आणि सुसंगत वाक्याच्या परिच्छेदाचे 3 प्रश्न असतात. परंतु त्यापैकी मात्र कोणतेही 2च प्रकरण विचारले जातील. म्हणजे पहिल्या प्रकरणाचे 3 प्रश्न आणि दुसऱ्या प्रकरणाचे 3 प्रश्न, कोणतेही 2 प्रकरण, असे एकूण 6 प्रश्न याच्यात विचारले जात असतात. तर दुसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. कार्यात्मक व्याकरणाचा एकूण 44% भाग परीक्षेत विचारला जात असतो. म्हणजेच 11 प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये वर्णविचार, जोडाक्षरी शब्दांची व्यंजनं, अनुस्वाराचे उच्चार, संधी, शुद्ध लेखन, विरामचिन्हे, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. तर क्रियापदाचा अर्थ आणि धातू साधिते विचारले जात असतात. त्याच पद्धतीने लिंग, वचन, विभक्ती, कारकार्थ, प्रयोग, वाक्याचे प्रकार, समास, अलंकार, वृत्त. तर हे 11 प्रश्न कसे विचारायचं याचं सुद्धा फॉर्मॅट ठरलेला असतो. तर वर्णविचार आणि जोडाक्षरी शब्दांचं व्यंजन याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. अनुस्वाराचे उच्चार आणि संधी याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. शुद्ध लेखन आणि विरामचिन्ह याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. शब्दांच्या जाती याच्यावर 2 प्रश्न विचारले जातात. लिंग, वचन याच्यावर एक प्रश्न विचारले जातात. विभक्तीवर एक प्रश्न असतो. प्रयोगाचा एक प्रश्न असतो. त्यानंतर समास किंवा वृत्त याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. वाक्याच्या प्रकाराचा एक प्रश्न असतो आणि अलंकार याच्यावर एक प्रश्न हा विचारला जातो. अशा पद्धतीने तर या 11 प्रश्न विचारण्याचा नमुना ठरलेला असतो. तर पुढचा घटक आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीवर एकूण 24% भाग विचारला जातो, म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. शब्दसंपत्ती यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी आणि परिभाषित शब्द या एकूण 7 प्रकरणापैकी 6 प्रश्न हे विचारले जात असतात. शेवटचा घटक आहे सामान्य ज्ञान. याच्यावर एकूण 8% म्हणजेच 2 प्रश्न विचारले जातील. ग्रंथ, तर ग्रंथकार कोण असेल, कवी व त्यांची टोपण नावे. या पद्धतीने मी तुम्हाला 100% मराठीचे प्रश्न कसे विचारले जातील हे सांगितले. म्हणजेच 50 गुणांसाठी 25 प्रश्न हे विचारले जाणार आहेत.
तर आता आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये एकूण 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी. तर पहिला घटक आपण अभ्यासणार आहोत संख्या. याच्यावर आधारित 6% भारांश असतो, म्हणजे 3 प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकरणाचा समावेश होतो? तर संख्या व संख्येचे प्रकार, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संख्या मालेवरील प्रश्न, संख्येतील अंकांची स्थानिक किंमत, अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या, परिमेय संख्या व संख्या रेषा यांचा समावेश होत असतो. तर पुढे काही प्रकरणामध्ये 14% म्हणजे 7 प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकरणाचा समावेश होतो? तर विभाज्यतेच्या कसोट्या, लसावी आणि मसावी, वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक, घातांक, चलन, काम, काळ, वेग, वेग, वेळ, अंतर, गुणोत्तर, प्रमाण, वयवारी व सरासरी इत्यादी प्रकरणांचा समावेश होतो. तर पुढील काही प्रकरणांचा 20% भाग म्हणजे 10 प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये भूमितीय, मूलभूत संकल्पना आणि कोन, समांतर रेषा, त्रिकोण, त्रिकोण संगती व एकरूपता, त्रिकोणातील एक संपात, पायथागोरसचा सिद्धांत, वर्तुळ, वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ, चौकोन, त्याचे प्रकार व त्याचे गुणधर्म, बहुभुजाकृती इत्यादींचा समावेश होत असतो. तर पुढील काही प्रकरणांवर आधारित 20% भागावर 10 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकरणाचा समावेश होतो? तर महत्त्वमापन, परिमिती आणि क्षेत्रफळ, आकृत्यांवर आधारित उदाहरणे, घनफळ आणि पृष्ठफळ भाग अ, घनफळ व पृष्ठफळ भाग ब. तर या पुढील प्रकरणांवर आधारित 16% भागावर 8 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये शेकडेवारी, नफा तोटा, सूट व कमिशन, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज इत्यादी. तर या पुढील प्रकरणांवर 18% भागावर 9 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये बीजगणित, एकचल समीकरणे, बैजिक राशी, बहुपदींचा भागाकार, नित्य समानता भाग अ, नित्य समानता भाग ब इत्यादी. तर हा शेवटचा भाग आहे. तर यामध्ये 6% भागावर आधारित 3 प्रश्न विचारले जातात. तर यात संख्याशास्त्र, आलेख, स्तंभालेख, वर्तुळालेख इत्यादी. तर या पद्धतीने गणिताचे 50 प्रश्न म्हणजे 100 गुणांसाठी विचारले जातात. तर यामध्ये कोणकोणत्या प्रकरणाचा किती टक्के भाग विचारला तो, कोणते प्रश्न विचारले जातात, याचा आपण संपूर्ण विस्तृतपणे अभ्यास बघितलेला आहे. तर आता आपण पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यास करूया, नंतर इंग्रजीचा. तर आकलन या भागावर 10% भाग म्हणजेच 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये सूचनापालन, भाषाज्ञान व इंग्रजी अक्षरमाला यांचा समावेश होत असतो. तर वर्गीकरण या भागावर आधारित 10% म्हणजेच 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये शब्दांचे वर्गीकरण, संख्यांचे वर्गीकरण, वर्णमाला वर्गीकरण, आकृत्यांचे वर्गीकरण यांचा समावेश होत असतो. तर समसंबंध या भागावर आधारित 10% म्हणजेच 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये शब्दांचे समसंबंध, संख्या समसंबंध, वर्णमाला समसंबंध, आकृत्या समसंबंध यांचा समावेश होत असतो. तर क्रम ओळखा या घटकावर आधारित 12% भाग म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये संख्यांचा क्रम ओळखा, वर्णमाला क्रम ओळखा, चिन्हांचा क्रम ओळखा, आकृत्यांचा क्रम ओळखा, अक्षरमालेतील चुकीचे पद ओळखा इत्यादी. तर सांकेतिक भाषा या घटकावर 6% भाग म्हणजे 3 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये अक्षरे, अंक, चिन्ह यांचा समावेश होत असतो. तर लयबद्ध मांडणी या घटकावर आधारित 6% भाग म्हणजे 3 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये अक्षरांची लयबद्ध मांडणी, चिन्हांची लयबद्ध मांडणी व अंकांची लयबद्ध मांडणी यांचा समावेश होत असतो. तर मनोरे या घटकावर आधारित 6% भाग म्हणजे 3 प्रश्नांचा समावेश होत असतो. तर यामध्ये अंकांचा मनोरा व अक्षरांचा मनोरा यांचा समावेश होतो. तर प्रतिबिंब व प्रतिमा या घटकावर 6% भाग म्हणजे 3 प्रश्नांचा समावेश होतो. तर याच्यामध्ये अक्षरे, अंक व आकृत्या यांचा समावेश होतो. तर तर्क व अनुमान या घटकावर आधारित 12% भाग म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये भाषिक, वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाती, माहितीवरून अनुमान काढणे यांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे कुटप्रश्न,
या घटकावर आधारित 12% भाग म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये रांगेतील क्रम, दिशा, दिनदर्शिका, वेनाकृत्या व गणितीय कोडे विश्लेषण यांचा समावेश होत असतो. तर शेवटचा घटक आहे आकृत्यांचं पृथक्करण. यावर आधारित 10% भाग म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत जोडणारी आकृती, घडीच्या आकृत्या व लपलेल्या आकृत्या यांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे काही मिश्र स्वरूपाचे प्रश्न हे अतिकठीण प्रश्न म्हणून विचारले जात असतात. तर आता आपण शेवटचा विषय तो म्हणजे इंग्रजी याचा अभ्यास करणार आहोत. तर इंग्रजीचे एकूण 25 प्रश्न येतात 50 गुणांसाठी. तर प्रोज म्हणजे कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज किंवा स्लोगन्स याचे 4 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच 16% वेटेज याला देण्यात आलेलं आहे. एक तर प्रोजवर 4 प्रश्न येतील किंवा स्लोगन्सवर 4 प्रश्न येतील या पद्धतीने. त्याचप्रमाणे पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्स, मॉडल ऑक्झिलरी या 3 घटकांवर आधारित 24% भाग म्हणजे 6 प्रश्न विचारले जात असतात. अशा प्रकारे ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्री या 3 घटकांवर आधारित 12% भाग म्हणजे 3 प्रश्न विचारले जात असतात. अशा प्रकारे काइंड्स ऑफ सेंटेन्स, पंक्च्युएशन मार्क या 2 घटकांवर आधारित 12% भाग म्हणजे 3 प्रश्न विचारले जात असतात. सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, आर्टिकल या घटकांवर आधारित 16% भाग म्हणजे 4 प्रश्न विचारले जात असतात. स्पॉटिंग एरर्स, करेक्ट स्पेलिंग, वर्ड रजिस्टर्ड, क्लॉक, ॲडॉम्स अँड फ्रेजेस, ॲडोमॅटिक कॉम्प्रेन्शन या घटकावर आधारित 12% भाग म्हणजे 3 प्रश्न विचारले जात असतात. ग्रीड, क्रॉस पझल, रिडल्स, जनरल नॉलेज या घटकांवर आधारित 8% भाग म्हणजे 2 प्रश्न विचारले जातात. तर शेवटी तुमचं एक लक्षात आलं असेल तर सगळ्यात जास्त प्रश्न इंग्रजीत हे ग्रामरवर विचारले जात असतात. तुम्ही सोप्या स्वरूपाचे 30%, मध्यम स्वरूपाचे 40% आणि कठीण स्वरूपाचे 10% प्रश्न सोडवले तरी 80% प्रश्न होतात. आणि याच्यापैकी तुम्हाला 70%च्या पुढे मार्क मिळाले म्हणजे 210च्या पुढे मार्क मिळाले तर 100% तुम्ही गुणवत्ता यादीत तुमचं नाव कोरल्याशिवाय राहणार नाही हे मी आश्वासित करतो. तर आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेचे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरचं पृथक्करण केलेलं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक व जाता जाता निरोप देतो. धन्यवाद.